नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय मणक्यांच्या आजारांवर आधुनिक उपचार पद्धती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर प्रज्ञा खताळ पानसरे. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी डॉक्टरांच्या आणि त्यांच्या क्लिनिक बद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. 360 स्पायनल वेलनेस अँड फिजिओ रिहॅबिलिटेशन क्लिनिक हे मणका आणि सांधे तज्ञांचं सर्वात चांगलं उपचार देणारं अग्रेसर अशा पद्धतीचं क्लिनिक आहे. तसंच मणक्यासाठी आणि सांधेदुखीसाठी अनुभवी तज्ञांमार्फत सर्वोत्तम वेदना विरहित उपचार या ठिकाणी केले जातात. तसंच सर्व केंद्रांवर डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट अत्यंत अनुभवी असून पुणे, कोची आणि UAE मध्येही ते कार्यरत आहेत. याशिवाय विविध स्पाईन आणि कोणत्याही प्रकारची सांधेदुखीवर खात्रीशीर उपचार या ठिकाणी केले जातात. डॉक्टर निलेश पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी MBBS पदवी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड या ठिकाणून पूर्ण केली आणि डिप्लोमा इन आर्थो प्रवरानगर लोणी इथून पूर्ण केलाय. तसंच त्यांचं DNB इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे इथं झालंय. त्यानंतर त्यांनी स्पेशलायझेशन इन स्पाईल हॉटमुंड जर्मनी या ठिकाणी केलंय. तसंच सध्या ते वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिंचवड पुणे या ठिकाणी 360 स्पायनल वेलनेस अँड फिजिओ रिहॅबिलिटेशन पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. डॉक्टर प्रज्ञा खताळ पानसरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ड्राय निडलिंग अँड स्पोर्ट्स रिजिड टेपिंग सर्टिफिकेशन हा कोर्स पूर्ण केलाय. तसंच त्यांना डॉक्टर सोनावणे हॉस्पिटल मुंबई आणि लोकमान्य हॉस्पिटल पुणे अशा नामांकित हॉस्पिटलचा मोठा अनुभव आहे. सध्या त्या 360 स्पायनल वेलनेस अँड फिजिओ रिहॅबिलिटेशन सेंटर पुणे इथं हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना पर्यंत कॉर्पोरेट इंडस्ट्री, बँकिंग इंडस्ट्री, पोलीस हेल्थ प्रोग्राम आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी ऑर्गॅनिक कार्यशाळांचं आयोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आज आपण या दोघांबद्दल गप्पा मारणार आहोत, दोघांविषयी गप्पा मारणार आहोत. तसंच त्या ज्या पद्धतीचे उपचार करतात त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आजकाल आपण बघितलं तर कमी वयाचे लोक डॉक्टरकडे सर्दीनंतर दुसऱ्या कारणासाठी जातात, ते म्हणजे कंबरदुखी असेल, मानदुखी असेल किंवा पाठदुखी. या संदर्भात आपण आज या दोघांशी चर्चा करणार आहोत. मला सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर निलेश पाटील, तुमचं दोघांचे खरं तर मनापासून स्वागत पुन्हा एकदा कार्यक्रमात. तुमच्या मते मानदुखी असेल किंवा कंबरदुखी यांचं जे प्रमाण आहे, आपण पाहतो की अनेक कारणांमुळे अनेक लोक अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन डॉक्टर्सकडे सातत्याने येत असतात. मुळात याचं प्रमाण किती आहे आणि आता त्याची जर कारणं आपण म्हणायची तर काय सांगता येतील? आता 80% कमीत कमी लोक, आपले जेवढे 80% लोक आहेत त्यांना आयुष्यात एकदा तरी कंबरदुखी, मानदुखी किंवा पाठदुखी यांचा त्रास होतोच म्हणजे होतो. बरं. वयवर्ष 16 ते 34 ह्या गटांमध्ये आजकाल हे प्रमाण 20 ते 30% आहे आणि ते सदर वाढत चाललेलं आहे. त्याचं वाढण्याचे कारण जे आहे ते आपली बदलती जीवनशैली. जसं बदलती जीवनशैली म्हणजे आजकाल आपण बघतो की IT इंडस्ट्रीज फार वाढलेल्या आहेत आणि आता कोरोना काळामध्ये बरेचसे लोकांना वर्क फ्रॉम होम मिळालेलं आहे. सतत दीर्घकाळ बसणे, दीर्घकाळ लॅपटॉपमध्ये बघणे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा जो आकडा आहे किंवा प्रमाण आहे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीचं हे वाढत चाललेलं आहे. आणि आपण बघायला गेलो तर कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी हे जे आहेत याचं प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे. याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये जेव्हा मानसिक पाळी चालू असते त्याच्यामधनं ज्या हॉर्मोन्स असतात ते आपल्या शरीरातले कॅल्शियम मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे असतात. पण 40 नंतर जेव्हा मेनोपॉज किंवा मानसिक पाळी बंद होते तेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि ज्याच्यामुळे हाडांची ठिसूळताही वाढते. बघायला गेलं तर मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी ह्याचे अन्य कारण आहेत. अन्य कारणांमध्ये मेकॅनिकल बॅक पेन आणि नॉन मेकॅनिकल बॅक पेन असतात. मेकॅनिकल बॅक पेन म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं आता की दीर्घकाळ बसणे, दीर्घकाळ लॅपटॉप बघणे हे मेकॅनिकल बॅक पेन मध्ये येतात. नॉन मेकॅनिकल बॅक पेन मध्ये म्हणजे आजार येतात. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की कधी जंतू संसर्ग, ज्याला इन्फेक्शन म्हणतो, त्यातल्या त्यात जे जंतू संसर्ग होतं ते आहे TB स्पाईन, जे आपल्या भारतामध्ये बाकीच्या देशांपेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर इन्फ्लेमेटरी मध्ये म्हणजे संधिवात येतो. त्याच्यानंतर बघायला गेलं तर ट्रॉमॅटिक म्हणजे आपण बघतो की आजकाल भयंकर ऍक्सिडेंट होतात. ऍक्सिडेंटमध्ये बऱ्याच वेळा जे आपले मणके आहेत त्यांचं फ्रॅक्चर होतात, हे एक कारण असू शकतं. आणि तिसरं म्हणजे डिजनरेटिव्ह किंवा वयाप्रमाणे होणारे जे बदल असतात ज्याच्यामध्ये हाडांची ठिसूळता होती, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कंबरदुखी, पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होऊ शकतो.
ओके. एक वेगळा प्रश्न की डिस्क ब्लज किंवा हर्निएशन आपण ज्याला म्हणतो, याचे जे रिस्क फॅक्टर्स असतात, हे रिस्क फॅक्टर्स जर म्हणायचे किंवा सांगायचे म्हटलं तर आपल्याला काय सांगता येईल? डिस्क बल्ज आणि हर्निएशन, जसं मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की आजकालची बदलती जीवनशैली हे एक मुख्य कारण आहे डिस्क बल्ज आणि हर्निएशनचं. त्यातल्या त्यात तुम्ही रिस्क फॅक्टर्स बघायला गेले तर दीर्घकाळ बसणे, त्याच्यानंतर दीर्घकाळ टू व्हीलर चालवणे किंवा दिवसाचा तुमचा टू व्हीलरचा प्रवास 10 किलोमीटरच्या वरती आहे, त्याच्यानंतर लठ्ठपणा, स्ट्रेस किंवा ताण आपण ज्याला म्हणतो, आहार किंवा जड वजन उचलणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर आहेत आपले डिस्क बल्ज किंवा डिस्क हर्निएशनसाठी. पण मग याचं निदान आपण जे म्हणतो, कारण सगळ्यात महत्वाचीच गोष्ट असते ही, कारण कुठल्याही आजाराचं जे डायग्नोस आपण म्हणतो ते खूप महत्वाची गोष्ट असते. आता डिस्क बल्ज डिस्क हर्निएशनचं आपल्याला निदान करायचं झालं तर आपण पेशंटचा त्रास, लक्षणे हे सगळे लक्षात घेतो. आपण क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतो, क्लिनिकल एक्झामिनेशनने आपण अंदाजा लावू शकतो की पेशंटला डिस्क बल्ज आहे का डिस्क हर्निएशन आहे. पण आपल्याला जर ती खात्री करून घ्यायची असेल तर आपण सांगू शकतो की बाबा आपल्याला MRI झाल्यानंतर त्या पेशंटचं बरोबर सांगता येईल की हे डिस्क बल्ज आहे का डिस्क हर्निएशन आहे. पण याच्यामध्ये धोका, कारण शेवटी कसं आहे, लक्षणं जी असतात ती अनेक वेळेला आजारांची पहिल्यांदा कळत नाहीत सुरुवातीला, आपण ते दुर्लक्ष करतो, कारण वेदना म्हणा किंवा त्याचं जे गांभीर्य असतं ते सुरुवातीला कळत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे लक्षणं काय सांगता येतील आणि धोका किती असतो? लक्षणं बघा, आपण ज्या विषयावरती आता बोलतोय, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, हे सर्वप्रथम लक्षण आहेत. त्याच्यानंतर हात दुखणे, पाय दुखणे ज्याला आपण सायाटिका असं म्हणतो, टाच दुखणे, हातापायाला मुंग्या येणे किंवा हातापायाच्या स्पर्शाची जाणीव कमी होणे, या सगळ्यांना आपण हे जे आहेत हे सगळी लक्षणं आहेत त्या पेशंटची. आणि तो गंभीर लक्षणांमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर गंभीर लक्षणं म्हणजे हाताची किंवा पायाची ताकद जी आहे ती कमी होणे, याला म्हणतात गंभीर लक्षण डिस्क बल्ज किंवा डिस्क हर्निएशनचे. पण मग याला उपाय काय शेवटी, कारण उपचार हा सगळ्यात फार महत्वाचा भाग असतो, त्यामुळे उपचार जर म्हटलं तर उपाय जे आपण म्हणतो ते काय करता येतील? उपचार पद्धती, आता 15 ते 20% असे लोक आहेत की ज्यांना शस्त्रक्रियेची गरज पडत नाही, शस्त्रक्रियेची गरज पडते. त्या शस्त्रक्रियेला आपण डिस्केक्टॉमी असं म्हणतो. डिस्केक्टॉमी आपण 3 प्रकारे करू शकतो. एक आहे ओपन डिस्केक्टॉमी, एक आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह डिस्केक्टॉमी आणि एक आहे एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी. बाकी राहिलेले 80 ते 90% पेशंट यांना शक्यतो तरी शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. ते फिजिओ आणि रिहॅबिलिटेशननी त्यांना खूप चांगला फरक पडू शकतो. बरं, फिजिओथेरपिस्ट आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रज्ञा. मला याच्यामध्ये आता जर सरांनी उल्लेख केला की फिजिओथेरपी याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते, तर याच्यामध्ये कोणत्या उपचार पद्धती आहेत, फिजिओथेरपीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? आता फिजिओथेरपी बघितलं तर भरपूर उपचार पद्धती आहेत आपल्याकडे, पण सुरुवात आपण करतो ते इलेक्ट्रोथेरपी आणि एक्सरसाइज थेरपीने. इलेक्ट्रोथेरपीने विविध प्रकारचे मशीन्स आहेत, जसं आपण त्यांना म्हणतो IFT आहे, टेन्स आहे, SWD आहे, अल्ट्रासाऊंड आहे. आता ह्याच्यात होतं काय की आपण ते पेन कमी करण्यासाठी मदत करते. आणि दुसरं म्हणजे आपण एक्सरसाइज थेरपी. एक्सरसाइज थेरपी आपण त्या पर्टिक्युलर भागाला, ज्या भागाला तुमचं दुखणं आहे त्या भागाचे विशिष्ट प्रकारचे एक्सरसाइजेस असतात, ते आपण पेशंटला करायला सांगतो. त्यांनी आपल्याला मसल्सची ताकद वाढवण्यासाठी मदत होते. निश्चित. मॅम, ऑर्गोनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो तर ते नेमकं काय असतं? आता अर्गोनॉमिक्स बघायचं म्हटलं तर ते एक विशिष्ट पद्धतीचं बसणं, उभं राहणं, किंवा तुम्ही जर ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही कसं ड्राईव्ह केलं पाहिजे, आणि झोपले असाल तर कसं झोपलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या स्नायूंवरचा ताण कमी राहील. आता जसं आपल्याला सर म्हणाले की तुम्ही जर जास्त वेळ बसला तर तुमच्या डिस्कवरचा, गादीवरचा जो भार असतो तो जास्त वाढतो. तर आपण कुठल्या पद्धतीने बसलं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे हे पण आहे. IT प्रोफेशन्स मध्ये भरपूर जण 9 तास, 10 तास, 12 तास एकाच ठिकाणी बसत असतात. त्याच्यामुळे होतं काय की आपला कमरेचा भाग जो आहे त्याच्यावरती जास्त ताण निर्माण होतो, आणि तो ताण निर्माण झाला की गादी आपली बाहेर सरकायला लागते किंवा दबायला सुरुवात होते. तर ह्यावेळेस आपण काय केलं पाहिजे नेमकी, की तुम्ही 1 तासाने थोडं उभं राहा, चाला, तुम्ही जेवल्यानंतर थोडंसं शतपावली करा. त्या शतपावलीमुळे होईल काय की तुमचा जो स्नायूंवरचा जो ताण आहे तो कमी होईल, बॉडी थोडी हलकी राहील. आणि बसल्या बसल्या मी आता जिथे अर्गोनॉमिक सेशन घेते IT सेक्टर्स मध्ये किंवा पोलिसांसाठी, तिथे मी त्यांना तेच सांगते की तुम्ही जेव्हा बसता किंवा उभं राहता तेव्हा थोडेसे हलके स्ट्रेचेस असतात आपल्याकडे, मी तिथे शिकवते त्यांना. हे स्ट्रेचेस थोडे तुम्ही जेव्हा तुमच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये आणता, काम करताना आणता, ते केल्यानंतर तुमच्या स्नायूंवरचा ताण बराचसा कमी होतो, हलका होतो, आणि तुम्ही झोपल्यानंतर सुद्धा सकाळी उठल्यानंतरचा जो क्षीण असतो आपल्याला अंगावरती तो राहत नाही.
निश्चितपणाने सर, आता आपण निदानाबद्दल बोललो खरं तर डिस्क बल्ज आणि हर्निएशनच्या, पण ते म्हणजे काय नक्की, कारण ते कशामुळे होतं, ते घडतं कशामुळे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. डिस्क बल्ज आणि हर्निएशन आता तुम्हाला जर दाखवायचं झालं तर डिस्क ही जी आहे, हे चित्र जे आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की ही नॉर्मल डिस्क आहे. या नॉर्मल डिस्क मध्ये हा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण एन्युलस असं म्हणतो आणि हा आतील जो भाग आहे त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. जेव्हा दोन मणक्यांमध्ये चकती दबली जाते आणि ती फुगीर होती, पण त्याच्यामध्ये हे जे एन्युलस आहे किंवा बाहेरचा पार्ट आहे तो फाटत नाही, त्याला आपण डिस्क बल्ज असे म्हणतो. जसं आपण इथे बघू शकतो की हा एन्युलस पार्ट तसाचा तसा आहे आणि ह्या न्यूक्लियस पार्ट बाहेर ढकलला गेलेला आहे, याला डिस्क बल्जिंग म्हणतो. डिस्क बल्ज हे ऍक्च्युली दोन प्रकारचे आहेत, एक तर एक तर सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे ती सगळ्या बाजूंनी एका समान फुगीर होती आणि असिमेट्रिकल म्हणजे ती कुठल्या बाजूला जास्ती फुगीर असते, कुठल्या बाजूला नॉर्मल असते. हे आहे डिस्क बल्ज. आणि डिस्क हर्निएशन म्हणायचं झालं तर डिस्क हर्निएशन मध्ये जसं सांगितलं तुम्हाला की डिस्क बल्ज मध्ये हा एन्युलस पार्ट फाटत नाही, पण आता डिस्क हर्निएशन मध्ये हा एन्युलस पार्ट फाटतो आणि आतला जो न्यूक्लियस पार्ट असतो तो जेली टाईप असतो, जेली टाईप मटेरियल असतं, ते सगळं बाहेर येतं आणि ते इथे जसं आपल्याला बघता येतंय की ह्या मध्यरज्जूवरती ते दाब देत आहे, ठीक आहे. आणि त्याच प्रकारे ते आजूबाजूच्या नसांवरती पण दाब देऊ शकतं, जसं आपल्याला ह्या पिक्चर मध्ये कळलेलं आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला आपण जे बोललो होतो की MRI मध्ये आपल्याला कळतं, तर त्याचं एक फक्त चित्र दाखवायचं म्हणून तुम्हाला एक चित्र आहे, हे इथे आपल्याला कळतं. हा जो पहिला आहे A चा भाग, त्याच्यामध्ये ही जी आहे इथे तुम्हाला फुगीर भाग दिसतो, ही आहे डिस्क बल्ज, ठीक आहे. आणि B मध्ये जर बघायला गेलो तर हा भाग बऱ्यापैकी बाहेर दबला गेलेला आहे, ह्याला डिस्क हर्निएशन म्हणतो. दुसरं चित्र जे आहे त्याच्यात पूर्ण डिस्क हर्निएशन असं तुम्हाला दिसून येतं. बरं, खूप छान पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. खरं तर आपल्याला हे माहिती नसतं किंवा आपण बऱ्याच वेळेला या गोष्टी संदर्भात चर्चा करत नाही डॉक्टरांसोबत, त्यामुळे ती करणं खूप गरजेचं असतं आणि माहिती करून घेणं की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, त्याची लक्षणं काय असतात आणि मग त्याच्यावरचे जे उपचार केले जातात ते उपचार कशा पद्धतीनं प्रभावी उपचार असू शकतात. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते दोघांनाही विचारायचे आहेत, पण तुर्तास दोन्ही डॉक्टरांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, अशा पद्धतीचा काही आजार असेल म्हणा किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, तर तुम्ही निश्चितपणे त्यांना भेटू शकता. आता स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये विचारायचे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मणक्यांच्या आजारांवर आधुनिक उपचार पद्धती याविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर निलेश पाटील आणि डॉक्टर प्रज्ञा खताळ पानसरे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, पुढचा जो प्रश्न आहे माझा तुम्हाला आहे की याच्या संदर्भात ज्या आधुनिक उपचार पद्धती आपण आज लोकांना सांगायच्या आहेत, तर आधुनिक उपचार पद्धतींबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आता आधुनिक उपचार पद्धती म्हटलं तर आमच्याकडे फार उत्तम असं स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी म्हणून आहे. स्पायनल डिकम्प्रेशन थेरपीमध्ये आम्ही पेशंट्सला NS3 MDCSR प्रोग्राम हा देतो. आता NS3 MDCSR प्रोग्राम म्हणजे काय, तर त्यात संगणकाद्वारे आपण दोन मणक्यांच्या मध्ये विघटन तयार करतो. विघटन म्हणजे डिकम्प्रेशन. त्या विघटनामुळे होतं काय, तर डिस्कच्या जागेवरती एक नेगेटिव्ह प्रेशर क्रिएट होतं. त्या नेगेटिव्ह प्रेशरमुळे आपल्या डिस्कचं जो पाणी आहे किंवा इतर जीवनावश्यक जे घटक आहेत त्याच्यात ते शोषून घेतले जातात. त्याच्यामुळे तिथे डिस्कचे स्वास्थ्य व त्याची उंची ही वाढायला मदत होते आणि त्या करून आपलं जे मध्यरज्जूवरचा जो ताण आहे तो कमी व्हायला मदत होते. नक्की मॅडम, आता बोला कंटिन्यू करा. ते झाल्यामुळे तिथे तुम्हाला आजूबाजूचे जे मांसपेशी असते त्यांची ताकद वाढायला सुद्धा आपल्याला मदत होते. नक्की मॅडम, आता जसं तुम्ही सांगताय की ऑपरेशन झालेले जे पेशंट्स असतात, आता फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येतं, कारण ती आपल्याला त्यांना देता येते का आणि त्याचे जे फायदे आहेत ते फायदे त्यांना मिळतात का? हो, नक्कीच देता येते. ऑपरेशन नंतर सगळ्यांनीच फिजिओथेरपी घेणं हे खूप मस्ट आहे, कारण की ऑपरेशन कुठलंही असू, मानेचं असू दे किंवा कमरेचं असू दे, आपल्याला हातापायांच्या ताकदीमध्ये थोडासा फरक पडतो. तर ती ताकद भरून येण्यासाठी मसल्सची जी आपण म्हणतो रेग्युलर ताकद आहे जे आपल्याला रुटीनसाठी यूज होतात, ती ताकद वाढवण्यासाठी फिजिओथेरपी अत्यंत गरजेची असते. ती सगळ्यांनी पोस्ट सर्जरी असते तेव्हा त्यांनी 1-1.5 महिना 2 महिना ही घेतल्याने त्यांची मसलची ताकद वाढायला मदत होते आणि ते पूर्वपदावर येण्यासाठी सुद्धा तयार होतात.
नक्की स्पायनल डिकॅम्परेशन हा एक भाग तुम्ही आता म्हटला, पण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं, त्याच्या व्यतिरिक्त ज्या आधुनिक उपचार पद्धती आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का? नक्कीच. आपल्याकडे ESWT म्हणून आहे, म्हणजे त्याचं एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉकवेव्ह थेरपी आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सिग्नल्स असतात, साऊंड वेव्स असतात, ते आपण जे भाग दुखतोय त्या भागाला देतो. त्यामुळे काय होतं की तिथला जो आजूबाजूची सूज आहे किंवा इन्फ्लमेशन आहे ते कमी होतं, तिथला रक्तस्राव वाढतो आणि मग पेशंटचं दुखणं कमी व्हायला मदत होते. त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशे दुखणं कमी करू शकतो, ज्याने टाचदुखी आहे, नी पेन आहे, ज्यांना एल्बो पेन आहे, टेनिस एल्बो आपण जे म्हणतो, जे कॉमन आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, आयडी इंडस्ट्रीमध्ये तरी खूप कॉमन आहे, लोकांमध्ये ते जास्त दिसतं, तिथे ते यूज करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतं. दुसरं म्हटलं तर CRRT म्हणजे काय तर सेल रिपेअर आणि रिजनरेशन थेरपी. त्याच्यामध्ये आपण गुडघ्यांची जी झीज होते किंवा खुब्याची झीज होते किंवा शोल्डर, फ्रोझन शोल्डर आपण ज्यांना म्हणतो, त्याच्यामध्ये ती जास्त उपयोगी पडते. त्यामध्ये आपण पल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सिग्नल सोडतो. तिथे होतं काय तर जो गुडघ्यांचा मधला कुर्चा असतो, जो खराब झालेला असतो, तो कुर्चा रिपेअर व्हायला मदत होते. हळूहळू तिथे ऑस्टिओब्लास्ट होतं, फायब्रोब्लास्ट होतं, ते स्टिम्युलेट करतं त्याला. तिथे नवीन सेल्स जेव्हा निर्माण व्हायला सुरू होते तेव्हा कुर्चा डेव्हलप व्हायला सुरू होतो. मग हळूहळू तुमचं पेन कमी होते, आतली सूज कमी होते आणि मग पेशंट पूर्वसारखं पायाला उठणं, बसणं, चालणं जे आहे ते सुरू करतात. निश्चितपणे सर, एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की या प्रकारच्या आजारामध्ये कोणत्या भागाची जी डिस्क आहे ती जास्त प्रमाणामध्ये सरकते आणि त्याचं कारण मुळात आपल्याला काय सांगतं? जसं आपण बघितलं, आपल्या मणक्यांमध्ये टोटल 31 मणके आणि 23 डिस्क किंवा चकत्या आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तर त्या ज्या आहेत त्यातल्या त्यात जी सगळ्यात जास्ती जिचं प्रमाण आहे ती आहे L4 आणि L5, म्हणजे कमरेमधला चौथा आणि पाचवा आणि कमरेचा पाचवा आणि माकड हाडातली जी डिस्क आहे ती सगळ्यात जास्ती सरकायचा तिचा प्रमाण आहे. त्याचं कारण असं आहे की आपले कमरेचा जो भाग आहे तो आपल्या वजनाचा सगळ्यात जास्ती भार घेतो, त्याच्यामुळे ती डिस्क सरकण्याचं प्रमाण जास्त आहे. नक्की. याच संदर्भातला एक व्हिडिओ सरांकडे आहे. खरं तर ज्या पद्धतीनं आता या दोघांनी आपल्याला माहिती सांगितली आहे, व्हिडिओच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला हे कळू शकतं की हा आजार कशा पद्धतीचा आहे आणि उपचार पद्धती जी आता या दोघांनी सांगितली आहे ती कशा पद्धतीने वर्कआउट होते. बघूया आपण हा व्हिडिओ. DCSR Spinal Wellness Program, a 360-degree solution for your back and neck pain. Spine is the load-bearing pillar that is responsible for motion and erection of the body. Spine consists of 5 parts: cervical, thoracic, lumbar, sacrum, and coccyx. Spinal disc serves as a cushion between 2 vertebrae. 86% of the disc is filled with water and the rest with minerals and nutrition. The disc has 2 parts. The outer surface is annular and the inner surface is nucleus. Muscles, ligaments and tendons protect the alignment of spine. Spinal muscles gradually get weak due to age and lifestyle, etc., causing malalignment. This results in increased disc pressure and restricted blood supply, causing damages in the disc structure. This further causes intolerable pain when the nucleus slips out and pinches the nerves. Before worsening, one must get treated rightly. Regular physiotherapy mostly focuses on muscle strength, pain and postures. Drugs provide temporary relief and have side effects. Surgeries involve more risk, so it should be the last option. What does MDCSR do? It provides long-term solution by treating the root cause of the problem. It reduces the pressure on nerve through decompression. Decompression creates negative pressure and helps the disc receive more water and nutrition to rehydrate it. Mobilization helps in relaxing the muscles and improve range of motion. Using advanced technology, damaged muscle cells are repaired or restored. The spinal column is realigned by bilateral correction. We use special exercise techniques to strengthen the muscles of spine, pelvis and abdomen. We use advanced technologies, manual therapies, exercises and nutritional management to get complete solutions and best results. MDCSR offers 360-degree protection for your spine. Contact us
and give your spine the best care. मॅडम मी आता जे आपल्याला स्पायनल डिकॉम्प्रेशन बद्दल सांगितलं त्या संदर्भातला हा व्हिडिओ होता. मला मॅडमनाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मॅडम स्पायनल संदर्भामध्ये अजून कोणत्या उपचार पद्धती आहेत का की ज्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेची गोष्ट आहे? हो, इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन म्हणून आम्ही म्हणतो ते एक, आता तुम्ही जसं चित्रामध्ये जर बघाल तर त्याच्यामध्ये आम्ही एक किट घातलेलं आहे. त्या पेशंट्सला आम्ही ते घालायला सांगतो. ते मसल फिटनेस साठी राहतं. त्याच्यानंतर एक ऑपरेटिंग जो तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एक ऑपरेट करताना दिसतात. तुम्हाला ज्या मसल्सला तुम्हाला उत्तेजना द्यायची आहे, म्हणजे ज्या मसल्स तुमच्या वर्क नाही करत आहेत, ज्यांना आपल्याला वर्कआउट करायचं आहे, तिथल्या भागाला आपण ते जोडतो आणि मग त्याला उत्तेजना देण्यासाठी मदत करतो. तिथे काय होतं तर चरबी विरघळण्यासाठी सुद्धा मदत होते, प्लस त्या मसल्सची ताकद वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. मग दुखणं हळूहळू कमी करण्यासाठी आपण ते कमरेसाठी म्हणा किंवा खुब्यासाठी म्हणा किंवा मांड्यांसाठी म्हणा आपण ते वापरू शकतो. निश्चितपणे खूप छान अशी माहिती आज दोन्ही पाहुण्यांनी आपल्याला दिलेली आहे. डॉक्टर निलेश असतील किंवा डॉक्टर प्रज्ञा असतील. मणक्यांच्या आजारांवर आधुनिक उपचार पद्धती कशा पद्धतीच्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातलं अधिक मार्गदर्शन या दोघांकडे आपल्याला निश्चितपणे मिळू शकतं. नंबर्स या दोघांचे आता टीव्ही स्क्रीनवरती आहेत, तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मी दोघांचे आभार मानतो. तुम्ही दोघेही आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.